आज आपण अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याबाबत म्हणजे हा विषय आहे. आणि हे जे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाने काढलेले हे परिपत्रक आहे दिनांक 23 सप्टेंबर 2024ला निर्गमित झालेले हे परिपत्रक आहे. याचा या ठिकाणी जो जी.आर. प्राप्त झालेला होता म्हणजे अनुकंपा तत्वावरील शिक्षकांसाठी त्यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी जो निर्गमित झालेला जो परिपत्रक होता का त्यामध्ये विषय असा होता की त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा होणे अनिवार्य आहे. या संदर्भातला तो परिपत्रक होता का त्या परिपत्रकामध्ये आता शासन शुद्ध पत्रिका करत आहे. उक्त संदर्भातील शासन निर्णय दिनांक 2 सप्टेंबर 2024 मधील परिच्छेद क्रमांक 2 मधील 3 वर्षाच्या कालावधीत त्यांना अगोदर त्यामध्ये 3 वर्षाचा कालावधी लिहिलेलं होतं. याऐवजी 5 वर्षाच्या कालावधीत म्हणजे 3 वर्षाचा ऐवजी आता 5 वर्षाच्या कालावधीत परिच्छेद क्रमांक 3 मधील 3 वर्षाच्या आत याऐवजी 5 वर्षाच्या कालावधीत व परिच्छेद क्रमांक 4 मधील 3 वर्षाच्या कालावधीनंतर याऐवजी 5 वर्षाच्या कालावधीनंतर असे वाचण्यात यावे. सदर शुद्ध पत्रिका महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे. हे शासन शुद्ध पत्रिका डिजिटल स्वाक्षरी संचयित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. म्हणजे या ठिकाणी शुद्ध पत्रिका शासन शुद्ध पत्रिक आहे. म्हणजे आता 3 वर्षाच्या आत अगोदर जो दिनांक 2 सप्टेंबर 2024ला जो जी.आर. निघालेला होता अनुकंपा तत्वावर जे शिक्षक बांधव जॉईन झालेले शाळेवर त्यांना आता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. अगोदर त्यामध्ये 3 वर्षाची अट होती, आता मात्र 5 वर्षाची अट करण्यात आली. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.